सध्या महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। एकीकडे मागे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये देवेंद्रजी फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की सदरचं मीटर हे बसवणं हे कंपल्सरी नाही, ज्याला गरज असेल ज्याची रिक्वायरमेंट असेल त्याला ते मीटर टाकण्यात येईल असं सांगण्यात आलं। मात्र महावितरण कंपनीकडून दुरुस्त आणि नादुरुस्त या दोन्ही प्रकारचे मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर टाकण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। हे काम सुरू असताना जनतेच्या मनामध्ये या मीटरबद्दल अनेक शंका कुशंका आहेत। हे मीटर टाकल्यानंतर बिल वाढेल का किंवा चांगलं माझं चालू असणारं मीटर का बदलतं आहे, या प्रकारच्या शंका आणि शक्यता बऱ्याच प्रमाणात वर्तवल्या जात आहे। नागरिकांचं समाधान जोपर्यंत या महावितरणकडून होत नाही तोपर्यंत महावितरणने कोणाचंही मीटर बदलू नये अशी मी त्यांना विनंती करतो। तर मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरणकडे अशी मागणी करतो की सदरचं मीटर टाकतेवेळी तुमच्याकडे लिखित स्वरूपाचं पत्र असणं आवश्यक आहे, अन्यथा आम्ही या प्रकारचे मीटर टाकण्यासाठी विरोध करणार आहोत।